वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनापासून करूया स्वागत सगळ्यांचं. मित्रांनो, आपण पाहतो न्यू स्टार मडवी पाडा पुरस्कृत नगरसेवक चषक 2026 सेकंड राऊंडचा हा तिसरा मुकाबला पाहायला मिळेल. आता बाबुला बॉईज बाबुला विरुद्ध आपण जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा अशी मॅच पाहणार आहोत. बघा, नुकताच झालेल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने आणि ही मॅच जिंकली आहे. आता या मॅचमध्ये आपण पाहू शकतो की 3 ओव्हर आणि या 3 ओव्हरला आपण बघितलं तर मग बॉलिंग निवडली आहे. फर्स्ट चॉईस पाहायला मिळाली आहे. खेळाडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची जोडी अंपायर्स देखील आपण पाहिले तर मग ऑफिशियल इंटर झालेले आहेत. बाबुला बॉईज टीमला आपण बघितलं या सीझनमध्ये आपण 2 पारितोषिकं त्याने पटकावले आहेत. जगदंबा स्पोर्ट्स टीमने देखील आपण बघितलं तर मग चांगला मोमेंटम पकडला गेला आहे. त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिकं पटकावली गेली त्या सीझनमध्ये आणि आपण पाहू शकतो मग जेव्हा रिदम पकडतायत ना, बघा सध्या तरी मेडल मेडल कोणाचं पडलंय माहिती नाही आहे, परंतु नक्कीच आपण बघितलं की हे मेडल मात्र आपण बघितलं तर फुकट नसतं मिळत मित्रांनो. त्याच्यासाठी आपण बघितलं तर मग भरपूर मेहनत केल्यानंतर आपण बघितलं की त्या मेहनतीचं मात्र आपण बघितलं ते फळ असतं मेडल. कोणाचं मेडल पडलं गेलं आणि नक्कीच ते आमच्यापर्यंत जमा देखील झालंय. परंतु किंमत करा मेडलची, कारण की ह्या मेडलला आपण बघितलं तर विकत सहजच घेता येतं, परंतु मेहनत करून मात्र ते मिळवणं भरपूर कठीण असतं, जिंकणं कठीण असतं. राकेश सावराला पाहणार होता पण बॉलिंग मार्कवर, परंतु पारंपरिक जोडी आणि ती पारंपरिक जोडीमध्ये आपण नजर टाकली आहे तर आपल्याला बघायला मिळत आहेत संजय अँड अतुल. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू आपण बघितले तर मग उजव्या हाताचे खेळाडू आहेत, परंतु तितकेच घातक खेळाडू आहेत. आज गादी पोमन टीमकडे आपण बघू शकतो पूर्ण कॅपेबल खेळाडू नव्हते, परंतु त्याने संघर्ष जरूर चांगला केला होता आणि थोडंसं आपण बघितलं की लढाई दिली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कमी पडले. सुरुवात झाली आहे मॅचला. राकेश बॉलिंग मार्कवर, समोर संजय. लेफ्टी बॉलर आपण बघितलं, मिस्ट्री बॉलर पाहतोय आपण. व्हेरिएशन व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात या बॉलरकडे आणि त्याच्या विरोधात पहिलाच हल्ला केलाय. बॉल भरपूर उंच गेलाय. ओ ओ ओ ओ 1 2 3 4 1 2 3 आणि चौथ्या प्रयत्नामध्ये येत असताना बॉल खाली पडला, परंतु आपण पाहिलं तर जीवनदान मिळाले संजय या खेळाडूला. अमित आपण पाहिलं भरपूर आपण पाहू शकतो ते मग त्याने डिस्टन्स कव्हर केला होता, मेहनत केली होती कॅचपर्यंत पोहोचण्यासाठी, कॅच पकडण्यासाठी भरपूर मेहनत केली होती. परंतु समोरून आपण बघितलं राकेश देखील आले होते आणि राकेशने हा बॉल कदाचित आणि हा कॅच पकडला असता, परंतु संधी अमितने घेतली आहे आणि बघितलं तर नेमका काय धावा मिळाल्या 2. पहिल्या बॉलवर झेल सुटलाय, झेल ड्रॉप झालाय. संजय दिंडा जो मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त हिटिंग करताना बघायला मिळाला होता. बॅटिंगमध्ये पण बघितलं जोरो अजमाईश मात्र केली होती, त्यांनी फलकावर भरपूर धावा केल्या होत्या आपल्या संघाला. मॅच विनर प्लेअर म्हणून आपण पाहिलं तर गौरव केला त्याचा. इनकटर बॉल पाहायला मिळाला होता आणि आपण पाहू शकतो कटचा फटका मात्र खेळला गेला. सॉफ्ट हँडने खुश करो खुश राहू असं मात्र पाहायला मिळालं. ही स्पर्धा आपण बघितली आहे ना तर जवळजवळ सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारचा पहिला दिवस आपण जर इतिहास पलटला ना तर जय भवानी वंगणपाडा हा संघ आपण पाहिल्या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगला गेला आणि कालचा दिवस आपण बघितला तर मग तो देखील मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेला. म्हणजे जवळजवळ पहिले 2 दिवस आहेत ना शेवटच्या बॉलपर्यंत आणि चुरशीचे मुकाबले झाले शेवटचे, आणि कदाचित आत्ता देखील आपल्याला आजचा दिवस तसाच देखील पाहायला मिळू शकतो डेफिनेटली, कारण की संघ छान आहेत आणि छान संघ आहेत. चांगली फाईट मात्र होताना पाहायला मिळेल. बॉल आपण बघितला तर योग्य रीतीने हाताळला गेला आहे. आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेलेत आणि 4 बॉलमध्ये धावा देखील 4 खर्च केल्यात बॉलर राकेशने. चांगली नियंत्रण मात्र मिळवणारी ही बॉलिंग राहिली आहे.
विचार केला होता, बॉल आधीच रीड केलं होतं, वेट केलं आणि मागे खेळलाय. बॉल जाईल सरळ सीमारेखा पार आणि संजयच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय धमाकेदार षटकार, 6 धावा. थँक यू सो व्हेरी मच डीजे. षटकार मात्र आपण बघितला इथे लगावला गेलाय आणि आपण पाहू शकताय थोडासा ऍडव्हान्टेज केला, डॅमेज केलाय बॉलरला थोडं. पुन्हा डॅमेज करण्याचा प्रयत्न करून मात्र बॅटची कडा थर्माड क्षेत्रामध्ये बॉल मात्र आपण पाहतो जाताना. एक धाव मात्र मिळाला, जुसावीचा प्रयत्न वेगाने पलटलेत आणि दोन धावा पूर्ण गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आहे. हा स्पेल 4 बॉल पर्यंत ठीकठाक होता, कारण की 4 मध्ये 4च होत्या, परंतु त्यानंतर उर्वरित आपण पाहिलं तर 2 बॉल नंतर आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात आणि तिथून आपण पाहिलं की थोडंसं मोमेंटमला मात्र कॅरी ऑन केला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना पलकावर झाल्यात बिनबाद 12चा आकडा लगेच डोळ्याच्या समोर आला की मग डोळ्याच्या समोर येतो तो म्हणजे जर्सी क्रमांक 12, ज्याने आपण बघितलं अंडर 15 अंडर 19 आणि आपण बघितलं तर मग वर्ल्ड कप असो आणि T20 वर्ल्ड कप सगळ्या फॉर्मॅट मध्ये खेळत असताना प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला गेला. तो खेळाडू म्हणजे डोळ्याच्या समोर येतो ज्याचा जर्सी नंबर क्रमांक 12 युवराज सिंग. आणि युवराज सिंग आपण बघितलं तर हा 12चा आकडा देखील त्याच्यासाठी लकी होता आणि त्याच 12ला जर लक्षात घेता तर त्यानेच जो असा पराक्रम केला होता की 12 चेंडूमध्ये पहिलं अर्धशतक मात्र पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता आणि तो आकडा डोळ्याच्या समोर पाहतोय आपण. अमित नानकर, ओव्हर नंबर 2. पहिला बॉल चेक करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा धीमा, वाईड बॉलचा इशारा मात्र येतोय. थोडी दिशा आपण पाहिले तर चुकीची पाहायला मिळाली. वायडर लाईनच्या बाहेर मात्र हा बॉल हाताला गेला. डीप मध्ये बाउंड्री रायडर्स मात्र तैनात केलेत. डीप मध्ये पण बघितलं फील्ड प्लेसमेंट आहे, प्रोटेक्शन घेतले अमित नाही. समोर खेळलाय, बॉल उंच उडवलाय, परंतु फिल्डर कॅच सुटला. परंतु आपण पाहिलं तर मग बॅटरने मन मात्र नक्कीच आधीच मोडला होता. आपण पाहिलं तर मग कॅच सुटला होता, परंतु अतुल थांबले होते आणि फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. अतून बघा ज्याप्रमाणे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळालं, बॉल हवेत गेला, फोल्डर तिकडे आले होते, कॅच मात्र त्यांनी पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कशा पद्धतीने हा कॅच पकडण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. तर हातामध्ये कॅच आला, परंतु पूर्णपणे कंप्लीट करत असताना आपण पाहू शकतो. सध्या तर आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये झालं जे झालं नक्कीच गंगेला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन खेळ आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजेच कोण तर धीरज दिंडा. धीरज दिंडा आपण बघितलं तर संजय दिंडा आणि धीरज दिंडा SDN DD आपण बघितलं तर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. संजयला खेळ आपण बघितलं तर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये जोर चांगला करताना बघितला, परंतु धीरज यांना तो खेळ आठवावा लागेल त्यांना, कारण की जेव्हा जगदंबा स्पोर्ट्स
ही टीम मात्र आपण बघितलं तर तो फॉर्म शोधावा लागेल, विचार करावा लागेल, तेव्हाच आपण बघितलं धीरज आणि आत्ताचा धीरज भरपूर आपण बघितलं तर फरक पाहायला मिळत आहे. कारण की एका बाजूने आपण पाहू शकतो एक विध्वंसक खेळाडू आणि एक विध्वंसक स्टार्ट कन्वर्ट करून देण्यामध्ये माहिर धीरज, मात्र तो धीरज मात्र कुठेतरी थोडासा आपण बघितलं तर मग नाहीसा झाला आहे. परंतु हा धीरज आपण पाहू शकतो जर स्ट्रगलीचा क्रिकेट खेळतोय सध्या तरी आपण बघितलं स्ट्रगलीवर मात करण्याचा प्रयत्न करावा लागेल धीरज यांना. नेमकं काय झालंय, नेमकं काय झालंय, अंपायर्स काय आहे, डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचला गेलाय. बॉल उडवण्याचा प्रयत्न हवेत उंच उडालाय, भरपूर भरपूर उंचच उंच आणि कॅच पकडला गेलाय. धीरजचा मात्र आपण बघितलं स्ट्रगल मात्र चालू आहे, तो स्ट्रगल मात्र संपत नाहीये. परंतु आपण बघितलं की धीरजचा स्ट्रगलिंगला मात्र आपण बघितलं तर नक्कीच तोंड द्यावं लागेल. परंतु बघा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये असे आपण पाहिलं तर दिवस येतात, कारण की एक काळ जरी गाजवला परंतु त्याला एका काळामध्ये स्ट्रगल मात्र नक्कीच सहन करावंच लागतंय. आणि धीरजसाठी हा स्ट्रगलचा काळ आहे, नक्कीच त्याला मात्र या काळाशी लढाई करावी लागेलच. परंतु जेव्हा कमबॅक होईल ना, परंतु डेफिनेटली हा कमबॅक मात्र मोठा होईल, यामध्ये चर्चा नाहीये. फलंदाज मात्र बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर आता नवीन येथील खेळाडू मिस्टर कुमार दिंडा, दिंडा ब्रदर्स आपण बघितलं तर भरपूर मात्र या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. फलकावर धाव संख्या आहे 14. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय तर चेंडू फेकून झाले 3 त्याच्यामध्ये एक वाईट आणि पण पाहिलं तर मग 2 विकेट आणि 1 सिंगल म्हणजे 2 धावा आलेल्या आहेत. अमितचा पुढील बॉल कुमार साठी, कुमार दुंडा उलटा फटका खेळण्याचा मनसुबा पाहतोय आपण, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव चोरण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर योग्य रीतीने मात्र आपण पाहिलं तर चालाकी दर्शवलाय आणि ही चालाकी कामाला आले की नाही आता हे पाहण्यासाठी मात्र रनआउटचा चान्स आणि रनआउटचा चान्स मात्र घेतला गेलाय आणि तिसऱ्या अंपायरची मदत मात्र इथे रनआउट साठी तिसऱ्या अंपायरला बोलवलंय. ओहो मात्र आपल्याला पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये नेमका झालंय काय, कारण की धाव घेत असताना बॅटर आपण पाहिला तर पॉपिंग क्रीज मध्ये अगदी शेवटच्या क्षणाला पोहोचलाय आणि नॉट आउट असेल. सध्या तरी आपण पाहू शकते की मग नॉट आउटचा हे डिसिजन मात्र साफसुथरं चित्र लाईव्ह टेलिकास्ट प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भरपूर चांगला कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळतात. महानजी पाटील त्यांच्या माध्यमातून हे कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. उलटच बॉल संजय आपण पाहू शकतो या संघाची जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळतील का. संजय यांना मात्र मला आठवतंय कारण की जी आई माऊली नागले चषकामध्ये एका बाजूने एक मात्र विकेट जात होते, परंतु त्यावेळेला संजय मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले होते आणि एका मॅच मध्ये अशी पारी खेळली होती ना की जबरदस्त पारी आणि ती पारी मात्र नक्कीच संजय या मैदानाच्या आतमध्ये खेळताना डेफिनेटली पाहायला मिळू शकतायत. हो कॅच सुटला गेलाय आणि पुन्हा एकदा तो डायलॉग माझ्या नक्कीच नजरेच्या समोर आलाय. शीशा हो या दिल हो टूट जाता है लेकिन अगर बल्लेबाज की किस्मत साथ हो ना तो आसान कॅच भी छूट जाता है आणि हेच पाहायला मिळालंय. धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर 18 धावा. विंटेज विराट कोहली जर्सी क्रमांक 18 आता पाहायला मिळाल्यात. 6 बॉलचा खेळ शेष असेल. 6 बॉल मध्ये किती धावा येतील पाहूया, जाऊया नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बॉलिंग मार्कवर आपण पाहणार आहोत मिस्टर नकुल नानकर
त्यांना आपण येताना पाहिलंय. जवळ विचार करायचा झाला तर मग अमित नानकर, नकुल नानकर 18. अठरा 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आपटून टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. विश्लेषण करायचं झालं तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर येताना पाहायला मिळेल, परंतु व्हाईट नंतर आपण बघितलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मागितलाय. नक्कीच अंपायर्स आपण पाहू शकतो की वाईड आपण पाहू शकतो हाईटचा वाईट दिलाय की मग साईडचा वाईट दिलाय. नक्की वाईट कोणता आहे ते देखील बघावं लागेल. ओके अंपायर डिसिजन आम्ही मान्य करतोय. बॉलर अगदी आपण पाहिलं तर जेव्हा बॉल ज्या रेषेमध्ये चालला होता आणि त्याच वेळेला करेक्ट त्याच दिशेने आला, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. त्यामुळेच आम्ही अंपायर डिसिजन हे घोषित करतोय, कारण की इथे मात्र ते चित्र अंपायरच्या उद्देशाने आहे तेच मात्र आम्ही पकडून चालतोय. फटका खेळलाय आडवा बॅटनं आपण पाहिला मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने एक मिळणार आहे. दुसऱ्यासाठी परतले गेले तर मिस फील्ड झाली आहे. ओ आता नेमकं काय झालंय, नेम मात्र आपण बघितलं तर झालाय, नेम मात्र लागलाय. नेम लागल्यानंतर आपण पाहू शकतोय मग फलंदाज अडचणीमध्ये येतोय आणि हे पाहायला मिळालं. जो खेळाडू स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता सुरुवातीला थांबला आणि त्यानंतर थांबला तिथेच खेळ संपला हेच पाहायला मिळाले. फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 20 धावा फलकावर, फलंदाज तिसरा बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आता नवनाथ गहिला. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिलं पण तर आत्ता राहिलेले बॉल शेष आहेत या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये किती धावा यायला हव्यात. एक आपण पाहिलं तर आता गणित दाखवावं लागेल. पेंढरीपाडा टीमला इथून किती धावा यायला हव्यात, आपल्याला किती धावांचं टार्गेट हवं आहे, समोरच्या संघाला मग आपण विथ द बॉल स्ट्रगल करण्यासाठी हा विचार करावा लागेल. आता इथे सगळ्या काही गोष्टी झाल्या असतील, परंतु त्याच्यासाठी त्या गोष्टी आपण बघा फक्त आखू शकतो, परंतु जर पूर्ण करायचे असतील तर त्या मैदानाच्या आतमध्ये मग तसा खेळ करावा लागेल. पाहूया बॉल पुढील. बॅटचा एज पाहिला पण मिस्टेक झाली आहे. किपरच्या माध्यमातून ओव्हर थ्रो झाला आहे. ओव्हर थ्रोचा फायदा मिळेल का, नाही आहे. राकेश आपण पाहिले तर एक चांगले खेळाडू आहेत, बॅकअप योग्य रीतीने देताना पाहायला मिळालेत. कंटिन्यू आपण बघू शकतोय मग धडपड चालू आहे ते आपण पाहिलं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाची. बाबूला बॉईज संघ आपण पाहिला तर इम्पॅक्ट टाकलाय सध्या तरी आपण पाहू शकतो, इम्प्रेशन जमावलंय पूर्णपणे. आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये ज्या प्रकारे आतापर्यंत आपण आपल्याला जो बोलबाला पाहायला मिळाला बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये, पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील बॉलिंगचा धुरा आपण पाहिलं योग्य रीतीने सांभाळले जाते. जगदंबा संघाला थोडंसं आपण पाहिलं तर मग नाचवण्याचं कार्य केलं जाते. बॉल पाहूया आपण पुढील खेळण्यासाठी तयार मिस्टर कुमार. आपटलेला बॉल पाहायला मिळाला, उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उंच उडालाय. 1 2 3 फिल्डर मात्र बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत.
आणि पाहिलं पण तर अखेरीस लक्ष्मणचा प्रयत्न पाहायला मिळाला. ओ हो हो हो, नेमकं काय झालं, थोडस आपण पाहिलं तर अतिरिक्तपणा पाहायला मिळाला, कारण की धावा आल्या होत्या दोन, आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि अति तिथे माती कॉल चुकीचा झाला आणि फलंदाज रन आउट बाद. तीन बॉल बाकी आहेत, तीन बॉल बाकी आहेत. पहिली बॅटिंग आहे, पहिली रन द्यायला चेस. हा, खूप खूप धन्यवाद डीजे. आपल्याला पाहायला मिळेल तीन चेंडूचा खेळ आता शेष असेल. रन आउट झालं. कशा प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं. धावसंख्या फलकावर पाहतोय आपण. मिलिंद दिंडा, आणखीन एक दिंडा ब्रदर्स बाकी आपण पाहू शकतोय 23 धाव फलकावर. पुढला जाऊन पात्र पंच केलाय बॉल, फिल्डरच्या मस्तक मारून चेंडू देतोय दस्तक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटका मात्र खेळला छान आणि मिळतील धावा इथे 4 चौकार. योग्य रीतीने आपण पाहिलं, फटकाचं सिलेक्शन केलं. फिल्डर आपण पाहू शकतो तिकडे आपण पाहिलं तर डीप मध्ये होते, परंतु त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. या धावा आपण पाहिल्या संजीवनी देणाऱ्या राहतील जगदंब टीमला. 27 फलकावर समोर खेचला जातोय फटका. आपण पाहिलं राकेश तिकडे आहेत, बॉलला फील्ड करतायत. बॉलची फेकी येताना पाहायला मिळेल. जीवांची आकांतिका करत मात्र आपण पाहिलं तर बॅटर्स पळतायत. अपील मोठी केली जाते, परंतु आपण बघितलं इकडे नेमका झालंय काय, तर धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न होत आहेत, परंतु आमचे अंपायर्स मात्र आपण बघितलं तर इथे थोडेसे इन्व्हॉल्व झालेत रन आउट साठी. डिसिजन पोहोचला. आता फलंदाज आपण बघितलं तर आहे इकडे आउट. कारण आपण पाहिलं जेव्हा आपण विचार केला होता ना धाव घेण्यासाठी, ऑलमोस्ट आपण पाहू शकतो की मग जवळ आपण पाहू शकतो काही इन्सन्स आपण पाहू शकतो. हा फरक आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे रन आउट. 27 धावा फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील आपण बघितलं तर मग 2 बॉलचा खेळ शेष आहे. चांगली एक का केला नुकताच झालेला बॉल मात्र आपण बघितलं तो ऍड नव्हता केला, त्यामुळेच नक्कीच तो केला ऍड आणि आता पोहोचवला गेलाय. चांगला फटका खेचलाय, परंतु डिस्टन्स नाही मिळालं. ओव्हर स्टेप. ओके,
रिव्ह्यूची डिमांड केली होती आणि ज्याप्रमाणे रिव्ह्यूचा आपण वापर केला आणि यस इट्स अ नो बॉल. कारण की भरपूर ओव्हरस्टेप झाला आणि ते दिसून आलंय. इकडे आपण पाहू शकतोय तर मग फ्री हिटचा बॉल असेल. आता खेळण्याची संधी ही मोबा असेल आणि अगदी आपण बघितलं की मग फ्री हिटचा बॉल धाव फलकावर धावा 31 धावा. फ्रीडचा बॉल मात्र खेळला जातो. मागे बॉल जातो. बॉल पडला करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र थांबेल का परंतु नाही असं उत्तर मिळत आहे. आणि इकडे मिळेल हा चौकार संजीवनी देणारा जगदंब स्पोर्ट्स पेंढरपाडा संघाला धावा मिळाल्यात. आता फलकावर आपण पाहिलं तर 5 जरी गडी गमावलेत पण झालेत 35 धावा आणि त्यामुळे टार्गेट सेट झालं 18 चेंडू मध्ये 36 धाव्यांचं. हे पाहिलं पण तर टार्गेट आता पूर्ण करायचंय परंतु आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्सच्या दिशेने. तिथे केले जातील ड्रॉ. वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा या संघाचे संगणक या आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाचे संगणक आपण देखील या. चला लवकर लवकर या. आपण तिकडे देखील मग पाहतोय वाट कारण की नक्कीच आजच्या दिवसामध्ये कोणता संघ करामत करेल कोणता संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये त्यांना पाहायला मिळेल. अंतिम 4. चला आपण आता ड्रॉच्या दिशेने जात आहे. हार्दिक आहेत आमच्या सोबत आमचे मित्र. या हार्दिक मॅजिक बॉक्स घेऊन या. मॅजिक बॉक्स मध्ये आता बघूया आपण. मध्ये या हार्दिक मध्ये या. पडली खाली पडली खाली पडली. 1 2 3 आहेत. उडवा आणि खाली टाकाय. कॅप्टन उचलतील. आपण एक उचला आपण एक उचला. राहील त्या टीमला बाय असेल. ओके ही बायची आहे. मॅच कोणाचे होते बघूया आपण. मॅच होणार आहे आपण बघितलं. विजेता संघ अगेन्स्ट पीर बाबा स्पोर्ट्स पापडी म्हणजेच बाय मिळाली ती म्हणजेच वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा वसई या टीमला. तर ही मॅच होणार आहे या नंतरची. आता जातोय आपण चेसिंगला. 36 धावा चेस करायचे आहेत. कशा प्रकारे हे प्रत्युत्तर दिलं जाईल मैदानाच्या मध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 36 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करण्यासाठी आपण पाहू शकतोय की 2 बॅटर्स राकेश आणि आपण बघितलं अमित. हे 2 बॅटर्स आपण बघतोय. अतुलच्या हातामध्ये बॉल. अतुल सुरुंग आपण पाहिला. पहिला बॉल फेकला गेलाय परंतु पहिला बॉल पाहिला पण तर च्या प्रकारे हाताळायला गेला. पंच मात्र स्थिर आहेत. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की हा चांगला बॉल पाहायला मिळालाय. गुड बॉल पाहायला मिळालाय. आणखी कोणत्या प्रकारे पंचांचा रिस्पॉन्स मिळाला नाहीये म्हणजे याचाच अर्थ की काहीतरी झालंय तिकडे. उलटा फटका खेळला जातो हवेत मात्र फिल्डर तिकडे कॅच पकडलाय. सुपर कॅच. कुमार दिंडाच्या माध्यमातून हा कॅच कंप्लीट केलाय. दूरचं अंतर डिस्टन्स कव्हर केलं. उलटा फटका उलटा प्रयत्न हा मात्र अंगाशी आला हे पाहायला मिळालं. अमित नानकर मात्र इथे नाराज होतात आणि आपण पाहिलं तर गोल्डन नाही तर सिल्वर डकचा शिकार ठरतात आणि बाद.
थैंक यू सो वेरी मच जी जी। जैसा म्हणतात ना कि जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो। सध्या तरी आपण बघितलं तर रिस्क मात्र उचलली गेली होती, परंतु रिस्क उचलली होती उलटा फटका खेळण्यासाठी, परंतु त्या रिस्क मध्ये झाली मात्र विकेट फिक्स. परतला गेला अमित. अमित परतला. आता लव आलात मैदानाच्या आतमध्ये. लव बडगा लेफ्टी बॅट्समन आहेत आपण पाहू शकतोय. आणि लेफ्टी बॅट्समन जर विचार करायचा झाला तर मागील मॅच मध्ये लव प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते. या मॅच मध्ये आपण पाहू शकतो की मग लव साठी आपण पाहू शकतोय की मग फील्ड प्लेसमेंट काय असेल सध्या तरी आपण पाहू शकतोय. मग योग्य रीतीने आपण पाहिलं. आपण अतुल सुरंग याला बघितलं तर आपल्या संघासाठी विकेट टेकिंग बॉलिंग केली आतापर्यंत त्यांनी या ओव्हरमध्ये. हो परफेक्ट बॉल मात्र हाताळला जातोय. यॉर्क ब्लॉक हॉल ही गोलंदाजी आपण बघितली आहे ना तर चांगली झाली तर डेफिनेटली आपण पाहू शकतो. या धावा आपण पाहिल्या तर मग कठीण होऊ शकतो. बघा 3 बॉलचा खेळ झाला आणि फलकावर एक फलंदाज बाद देखील आणि धावफलक अजून देखील 0. आता बॅटच्या रडार मध्ये बॅटरच्या झोन मध्ये हा बॉल मात्र आपण पाहिलाय डिस्पॅच केला जातोय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाट मोठा फटका धमाका मात्र आपण पाहतोय लवच्या बॅट मधून. षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. षटकाराने अकाउंट ओपन झालं. चौथ्या बॉलवर 6 पडलाय. 36 चेस करायचे आहेत 6 आल्यात. चांगली लेंथ विकेटची शक्यता. विकेट मिळाली आहे. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं अतुलने. ज्या खेळाडूने मला षटकार ठोकलाय त्यालाच करणार मी बाद. आणि हे मात्र आपण पाहिलं वर्चस्व दर्शवत असताना त्याच खेळाडूला केलं बाद. आणि सफलता क्रमांक 2 धावफलकावर 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का दिला गेलाय. सचिन नानकर आता मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाले. अमित नानकर सचिन नानकर आपण बघितलं तर सुरुवातीला या नानकर बंधूंच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता अमित बाद झाले, लव बाद झाले आणि सचिन आलेत. सचिनना मात्र इथून एक चांगली भूमिका मात्र पूर्ण करावी लागेल, कारण की 6 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. आणि अतुल सुरंगचा आपण विचार केला तर मग एक षटकार त्यांनी जो खर्च केला, परंतु त्या षटकारानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. 36 धावांचं टार्गेट, अजून देखील 30 धावा हव्या असतील. या ओव्हरचा अंतिमचा बॉल सुंदररित्या हाताळला गेलाय. चांगला स्पेल पाहायला मिळालाय अतुल सुरंग या बॉलरचा, या खेळाडूचा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिला खर्च केला 6 धावा, विकेट प्राप्त केल्यात 2. आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग इथे धावांची गरज असेल 12 चेंडू, आणि या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग गरज असेल तब्बल 30 धावा. हे समीकरण असेल. सरासरी आपण पाहिले तर वाढलेली पाहायला मिळते. 15 ची सरासरी झालेली आहे. या सरासरी मात्र आपण पाहिलं प्राप्त केलं जाईल की नाही, या प्रत्यक्षात घडेल काय. तर टीम मीटिंग कमी करा आणि लगेच फील्ड प्लेसमेंट मात्र फील्ड सेट करा, ही रिक्वेस्ट असेल. पाहूया नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घडेल काय. घेऊ एक छोटासा ब्रेक. मिलिंद बॉलिंग मार्कवर.
मिलिंद दिंडा लेफ्टी बॅटर साठी ओव्हर पिच बॉल बॅटच्या अगदी समोर आहे. बॉल अगदी सहजच खेळलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने. राकेश सावरा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर तो नाही थांबणार आणि इथे पाहिला पण तर पहिल्याच बॉलला खेळत असताना ठोकलाय त्याने हा षटकार. थैंक यू सो वेरी मच. जैसे म्हणतात ना कि परिंदे को मिलेगी मंजिल यकीनन उनके ये फैले हुए पैर बोलते हैं. अक्सर दुनिया में लोग रहते खामोश लेकिन जमाने में उसके हुनूर बोलते हैं. पुन्हा बॉल मात्र उडवलाय. हा देखील आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळतो. इट्स गोइंग गोइंग अँड गॉन. दिस इज अ बिग हिट. 6 सलग आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 षटकार आणि धाव फलक आपण पाहिलं तर मग 18. ज्या धावा आल्यात ना आतापर्यंत फक्त षटकाराच्या स्वरूपात आल्यात 3 षटकार आणि त्यामुळेच अर्धा पल्ला झाला. आता अर्धा पल्ला गाठायचा आहे. 18 ची गरज असेल आता. अठरा धावा झाल्यात. 18 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेष असतील आपण पाहिले तर मग आत्ता 10. हो 10 बॉल मध्ये 18. 2 मोठ्या फटक्याने आपण बघितलं तर चित्र मात्र पलटून टाकले. परंतु मॅच मध्ये आपण पाहू शकतो पलटवार मात्र होताना पाहायला मिळेल का. आपण पाहू शकतो या क्षणाला काहीतरी विचार करावा लागेल. चांगला स्पेल मात्र फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की अतुलने 6 दिल्या होत्या परंतु इथे मिलिंदने 2 मध्येच 12 दिल्यात. जसं म्हणतात ना साहब घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय उडण्याची धमक दर्शवली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलची गरज आहे. बॉल देखील पुरवला जाईल. दोन उत्तुंग षटकार आणि चित्र पलटून टाकलं गेलंय परंतु मॅचला आपण पाहू शकताय ज्या स्थितीमध्ये आणायचं असेल तर चांगले विकेट टेकिंग बॉल मात्र हाताळावे लागतील. जसं म्हटलं जातं की तेरे गिरने में तेरी हार नहीं तू इंसान है अवतार नहीं. उठ गिर चल दौड़ भाग फिर क्योंकि ये जीवन एक संक्षिप्त है इसका कोई सार नहीं. आपण बघितलं तर इथे आपण पाहू शकतोय 2 उत्तुंग षटकार आणि षटकाराच्या तिगडीवर आता हॅट्रिकच्या दिशेने. अपील 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 केले. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. पाहिला पण तर हा बॉल थोडासा आपण पाहू शकतो की अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेश सावरा या बॅटरने. इकडे आपण बघितलं तर 1 मात्र धाव मिळेल. टीमची टोटल वाढलेली पाहायला मिळते. 19 धावा फलकावर पाहतोय. 2 गड्याच्या मोबदल्यात 1.3 चेंडूचा खेळ झालाय आणि तितकाच मात्र आपण पाहिला तर मग खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 17 धावा. 17 धावा 9 चेंडू. आपण पाहिलं तर ही मॅच आपण पाहिलं तर त्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जातंय ना फर्क होता है खुदा और फकीर में फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर चाहो तो कुछ ना मिल जाए तो समझ लेना कि कुछ तो अच्छा लिखा है अपने तकदीर में. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय इथे अजून देखील संघर्ष होताना पाहायला मिळतंय. बॅटर बॉलर आपण पाहिलं तर मग एका बाजूने बाबुलाबाई तर दुसऱ्या बाजूने जगदंब स्पोर्ट्समॅन त्रिपाडा टीम. हा चांगला बॉल हाताळला जातोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहेत. चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळाले. 1 धाव मात्र आपण पाहू शकतोय की ते कंप्लीट केले जाते. बघा इथे आता समीकरणामध्ये आपण पाहिलं तर रंगत निर्माण झालेले कारण की फलकावर 20 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर मग 16 धाव्यांची गरज असेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय आणि 16 धावा पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला 8 चेंडूमध्ये यानी की प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा. जसं म्हटलं जातं ना की जिस दिन आपके किस्मत का सिक्का चलता है ना उस दिन हेड भी आपका होता है और टेल भी आपका होता है. परंतु आपण बघितलं की किस्मतचा सिक्का असेल ना तर कोणत्या बाजूने मात्र चालेल. लेन अर्ध्या टप्प्यावर सोडणार नाही हा बॅटर आणि या बॉलला मात्र आपण पाहिलं तर उडवलं गेलंय लांबच लांब मिड विकेट सीमारेखा पार आणि येतोय हा षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघितलं तर कहाणी बदलून टाकली. 16 हव्या होता आता आपण बघितलं तर 10 हव्या असतील आणि चेंडू असतील 7.
7 चेंडू 10 धावा. जसं म्हटलं जातं ना की जिंदगी में चुनौतियों का हर मतलब यानी कि जिंदगी में चुनौतियां हर किसी के पक्ष में आती है, लेकिन किस्मत उन्हीं को आजमाती है जिसमें वो हिम्मत होती आहे. आणि अगदी आपण बघितलं तर ही आता पण पाहिलं तर हिम्मत दर्शवली गेली आहे. या ओव्हरमध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 सिंगल म्हणजे एक लेग बाईक म्हणजे डबल जवळजवळ आपण बघितलं 20 धावा आल्यात. 6 होत्या कुठे आणि 20-26 कुठे. कहाणी मात्र तिथून पलटून टाकली पूर्णपणे. आता 7-10 मॅच एक खरंच चित्र पाहायला मिळेल. उडवला हा देखील बॉल उडवलाय. काय फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी ताबडतोब फलंदाजी केली जाते, रोकटोक फलंदाजी केली जाते आणि इथे देखील षटकार ठोकला गेलाय. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा येताना पाहायला मिळाल्या, त्या म्हणजेच 26 आणि त्या 26 मुळे चित्र मॅच पूर्णपणे पलटून टाकलंय. आता मॅच जिंकण्यासाठी आपण बघितले तर चेंडू असतील आपण पाहिले 6 आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच फक्त 4 धाव्यांची. 4 धाव्यांची गरज. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमचा आपण बघितलं तर नक्कीच हा प्लॅन थोडासा उलट ठरला गेलाय. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. ही परिस्थिती आपण पाहिलं तर मग पूर्ण पलटून टाकली आहे. जसं म्हटलं जातंय ना, हर दिन एक नई शुरुआत होती है, हर एक सांस में एक नई बात होती है. किस्मत बदल जाती है उन लोगों की जिनके हौसलों में जान होती है. हौसले मात्र आपण पाहूया आता कोणाचे मात्र अजून देखील आपण पाहिलं तर बुलंद आहे. परंतु बघा मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ अजून देखील आहे. पाहूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 6 चेंडू आणि 4 धावा बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतील. आता बॉलर मिस्टर नवनाथ अनुमानित आपण जर नवनाथ यांना बघितलं तर दुसऱ्या स्पेल मध्ये आपण पाहतोय, परंतु या मॅच मध्ये त्यांनी थोडासा काहीतरी बदलाव केला. राकेशने आपण बघितलं 5 मध्ये 24 धावा एका तर्फे आपण बघितलं. मॅचला मात्र एकतर्फा केलंय, परंतु नवनाथ जोपर्यंत आपण पाहू शकतो. आणि ही जगदंबाची टीम आहे मित्रांनो, कारण की या टीमला कधीच हलक्यामध्ये घेऊ नका. ही नक्कीच 6 मध्ये 4 धावा, परंतु या टीमने मात्र आपण बघू शकतोय की अनेक असे पराक्रम केले गेलेत आणि अनेक अशा आपण बघितलं रेकॉर्ड बनवले गेलेत, परंतु आणखीन एखादा असा काही रेकॉर्ड होतोय का. परंतु बघा मैदानाच्या आतमध्ये ना क्रिकेटचा मॅच शेवटचा बॉल शेवटचा रन पूर्ण होईपर्यंत सोडायची नाहीये. खेळलाय बॉलला, कॅच कंप्लीट करण्याची संधी, कॅच ड्रॉप झाली आहे. ही बघा संधी दिली होती, बॅटरने संधी दिली होती आणि तिथे मात्र संधी गमावली आहे. आता 5 बॉल आणि 3 धावा. थोडंसं आपण बघितलं तर मग बघितलं होतं, मी आधीच उल्लेख केला होता की ज्या दिवशी जर तुमचा नशिबाचा सिक्का तुमच्या सोबत असेल ना, त्या दिवशी तुमचा नक्कीच मग हेडबंद तुमचाच असतो आणि टेल पण तुमचाच असतो. आणि ते नशिबाचा सिक्का चाललाय बाबूला बाईचा. 5 चेंडू 3 धावा. बघा विकेट मिळाली आहे आणि हेच म्हणत होतो की मॅच मध्ये काय होऊ शकतंय. विकेट कोणाची तर एक सेट बॅटर राकेशची विकेट मिळाली आहे मॅच मध्ये. आता आपण पाहिलं तर काय आहे, हो मॅच मध्ये पुन्हा एकदा तो जोश जुनून जी ऊर्जा आहे मॅच मध्ये जान आहे, कारण की मॅच मध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि धाव्यांची गरज आहे 3. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा इकडे आता 4 चेंडू 3 धावा. अर्जुन बडगा नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु ज्या परीने म्हटलं जाते ना, इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसलों की जरूरत है. आणि हौसले इथे आपण बघितले तर बुलंद आहेत. सध्या तरी आपण पाहिलं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे, त्यांना माहिती आहे, कारण की इकडे आपण पाहू शकतोय की आणखीन एखादा बॉल चांगला फेकला किंवा जरी ते सिंगल दिली तरी मी म्हणेन की मी तर हेच म्हणेन की या बॉलला चांगला फेकण्याचा प्रयत्न करतील, कारण की शेवटच्या बॉल पर्यंत ते मॅच कधीच सोडत नाहीये. हा आतापर्यंतचा इतिहास मी बघितलेला आहे आणि ती धमक आपण बघितलं. म्हणजेच वाघ कसं माहिती आहे ना की शिकार करण्यासाठी आपली ताकद
शेवटच्या पणापर्यंत आणि एडी चोटीचा जोड लावतो तशा प्रकारचं मात्र ही जगदंबा टीम मात्र करताना पाहायला मिळते. सध्या तरी मी तर म्हणेन की वेळेला देखील थोडंसं सहकार्य करा, जगदंबा टीमला विनंती करतोय. 4 चेंडू आणि 3 धावा पाहू शकतो आपण या मॅच मध्ये. आपण पाहू शकतो जसं म्हटलं जाते ना, जिनके हौसलों में जुनून और इरादों में दम होना, तर आपण पाहू शकतो की इथे सगळं काही करून दाखवू शकतायत. 4-3 अर्जुन समोर पाहायला मिळतील. चुकीची पाहायला मिळते, वाईड आहे. वाईड इथून आपण पाहू शकतो. मग आता एका धावेचं प्रेशर कमी झालं बघा. आता तर मी तर म्हणेन 2 बॉल आपण एक्स्ट्रा मिळालेत. 4 आणि 2 हे समीकरण पाहतोय आपण या मॅच मध्ये. अर्जुन साठी आपण पाहिलं, अर्जुन बडगा नक्कीच आपण पहिला स्ट्राईक एंड कडे आहेत, परंतु 4-2 ही समीकरण डोळ्याच्या समोर पाहायला मिळेल. बॉल खेळला जातोय, फिल्डर तिकडे, कॅच कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय की काय सिच्युएशन आपण पाहिलं तर त्या स्थितीमध्ये तर पाहायला मिळतंय. आता चिंगडासाठी आपण बघितलं तर मग चेंडू 3 आणि धावा 2. बघा समोर मंडप आहे, तिथे बाईक आहे, त्या बाईकचा मिरर आहे, भरपूर फ्लॅश करतोय. ओके थँक्यू. फिर बाबा जयेंद्र वाघे होते मला वाटते तिकडे, आणि नक्कीच त्याने ते असं कार्य केलंय. ज्या परिणाम आपण बघितलं आता नवीन बॅटर मिस्टर विकास बडगा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर मॅच काय त्या स्थितीमध्ये 6 चेंडू मध्ये 4 ची लढाई, पण ही लढाई आपण पाहिलं तर लढाई सारखी लढलीच जाते आहे. जसं म्हटलं जाते ना कि जब इरादा बना लिया ऊंची उड़ान का तो फिर क्या देखना फिजूल कद आसमान का. आपण पाहू शकतोय ऊंची उडान घ्यायची आहे, तर मग पुढे मागे काय बघायचं. नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या उद्देशाच्या दिशेने नक्कीच फोकस करायचं आहे. ज्या परिणाम आपण पाहू शकतोय तर इथे मैदानाच्या आतमध्ये विकास आले तर 3 चेंडू आणि 2 धावा पाहतोय आपण. डावना त्यांचा हा चेंडू आपण मध्ये सामना करतील विकास. खेळला जातोय समोरच्या दिशेनं, फिल्डर मिस्टेक, पूर्णपणे आपण पाहिलं तर मग मिस्टेक आणि चुकी झाली, आणि त्या चुकीमुळे आपण पाहिलं तरी मॅच गमावी जाते. सामना जिंकला गेला आपण पाहिला तर टीम बाबूला बॉईजने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. भरपूर आपण पाहिलं तर